शेतकऱ्यांच्या हिताच्या संरक्षणासाठी उभं केलेलं मोठं कवच आहे असा सांगणारा मला अजून शेतकरी भेटायचा आहे। शरद जोशी तर असं म्हणायचे की बाजार समित्या म्हणजे शेतकऱ्यांना कसायाच्या कत्तलखान्यामध्ये जाऊन दावणीला बांधण्यासारख्या झालेल्या आहेत, त्यामुळे ही बाजार पद्धती नष्ट झाली पाहिजे असं मांडणारे फक्त शरद जोशी नाहीत, दुसरे शरद पण आहेत। किमान हमी भावानं सरकार आहे तो येईल तो सगळा शेतमाल खरेदी करेल असं जर कोणी सांगत असेल तर ते फसवत आहेत, ते भोंदू आहेत किंवा ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत। माझ्यासारख्या मध्यमवर्गीय शहरी माणसाला माहीत नाही नक्की शेती काय कशी होती, तर आमच्यासारखे कॉमन मॅनला असं वाटतं की अरे मार्केट मिळतंय शेतीला तर भलं होईल त्यांचं आणि त्या दृष्टीनं कायदे असतील बाबा चांगले। तर हा विरोध का होतोय आणि हे कायदे अर्थशास्त्रीय दृष्ट्या कितपत योग्य आहेत कितपत अयोग्य आहेत? पुन्हा कुठल्याही प्रश्नाचा शक्यतो इतिहास बघावा। दोन कायदे मुख्य आहेत की ज्याच्यामध्ये पूर्वीच्या अस्तित्व असलेल्या कायद्यांमधून मुक्तता मिळाली। एक म्हणजे अत्यावश्यक वस्तू कायदा, दुसरं म्हणजे ज्याला APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्रातला शब्द वापरायचा तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असं होतं, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच फक्त व्यवहार होतो असं नाही, बाहेर पण चालतो, पण कृषी उत्पन्न बाजार समिती नावाचा कायदा असल्यामुळे अनेक प्रकारचे शेतीमालाचे व्यापाराचे व्यवहाराचे पर्याय थंडावले जातात आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना जे जे काही फायदे होतील असं वाटत होतं त्यातली कोणतीही गोष्ट जवळपास कुठल्याच राज्यामध्ये फलद्रूप झाली नाही। ओके, आणि हे मोदी सरकार पहिल्यांदा सांगतंय ही गोष्ट खोटी आहे। 2013चा प्लॅनिंग कमिशनचा याबद्दलचा जो अहवाल आहे तो अहवाल जरूर वाचा, त्यामध्ये असं म्हटलंय की ही पद्धती निकालात काढली पाहिजे। 2006 सालीच केंद्र सरकारनं आत्ताचा कृषी उत्पन्न बाजार समिती जो कायदा आहे त्या कायद्यानं पडणाऱ्या बंधनं लक्षात घेऊन समांतरपणानं दुसऱ्या प्रकारच्या बाजारपेठा पण विकसित व्हावा यासाठी म्हणून एक ज्याला मॉडेल ॲक्ट म्हणतात नमुना कायदा प्रसारित केला आणि तो सर्व राज्यांना पाठवला। किती राज्यांनी तो नमुना कायदा अस्तित्वात आणला? फार थोड्या राज्यांनी तो आणला। का नाही आणला याचं साधं कारण आहे, ज्या व्यापाऱ्यांची बसलेली घडी आहे त्या व्यापाऱ्यांना तो असं काही नको आहे अशी स्पर्धा असा पर्याय। काही लोक असे आहेत ज्यांना त्या व्यापारात यायचं पण त्यांना येता येत नाही। यायचं म्हटलं या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकटीमध्ये तर तुम्हाला त्यासाठी द्यावी लागणारी रक्कम फार मोठी आहे, त्याशिवाय तो परवाना सहजी मिळत नाही। एवढंच काय 2014 सालीच आपल्याकडे जो कॉम्पिटिशन संबंधी म्हणजे स्पर्धा संबंधीचा जो कायदा आहे कॉम्पिटिशन ॲक्ट, त्याच्यात कॉम्पिटिशन कमिशननं APMCमध्ये कोणत्या प्रकारची ऑलिगोपॉली किंवा म्हणजे मुठभरांची मक्तेदारी असणं याच्यामुळे या समस्या होत्या याच्याबद्दलचा अभ्यास सुरू केला होता। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती हे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या संरक्षणासाठी उभं केलेलं मोठं कवच आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना जसा पाहिजे तसा भाव मिळतो। फार मोठ्या अगदी पारदर्शक पद्धतीने लिलाव होतात, शेतकऱ्यांच्या मालाचं वर्गीकरण, वजन, मापं, पैसे देणं मिळणं या गोष्टी अगदी सुरळीत चालतात, शेतकऱ्यांना जशा पाहिजे तशा चालतात असा सांगणारा मला अजून शेतकरी भेटायचा आहे। किंबहुना सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यथा आहेत आणि ज्या ज्या काही करुण कहाण्या आहेत त्या मुख्यतः बाजार समितीच्या कामकाजाशी संबंधित आहेत। बाजार समितीत आला की माणूस तो अशा काही चक्रात अडकतो तो त्याला बाजार तो माल घेऊन सुद्धा जाऊ शकत नाही कारण ते सुद्धा त्याला परवडत नाही, जो असेल तो माल त्याला विकून जावं लागतं। दुसऱ्या प्रकारानं बाजारपेठ जर समजा कोणी जागेवरती करत असेल तर शेतकऱ्यांना त्याचा पर्याय का नसावा, किंबहुना तो असावा असं आग्रह करण्याचा प्रस्ताव 2002 सालीच शरद जोशींच्या पुढाकारानं ज्या अनेक चळवळी सुरू झाल्या धोरणात्या आखणीमधल्या त्याच्यासाठी नंतर शरद जोशींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता, म्हणजे खरं रादर टास्क फोर्स म्हणतात। तर टास्क फोर्स ज्या शिफारसी केल्या होत्या तेच म्हटले की ही बाजार समितीचं ढोंग आणि बाजार समितीचा वरवंटा बंद करा। शरद जोशी तर असं म्हणायचे की बाजार समित्या म्हणजे शेतकऱ्यांना कसायाच्या कत्तलखान्यामध्ये जाऊन दावणीला बांधण्यासारख्या झालेल्या आहेत, त्यामुळे ही बाजार पद्धती नष्ट झाली पाहिजे असं मांडणारे फक्त शरद जोशी नाहीत, दुसरे शरद पण आहेत, ते म्हणजे शरदराव पवार। त्यांनी सुद्धा स्वतःच्या पुस्तकात असंच लिहिलं आहे
त्यांच्या अगोदरच्या सरकारमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील हे त्या समितीचे सदस्य म्हणून तिथं होते. त्यांना विचारा की त्यांनी काय लिहिलंय. आपल्याच सरकारमधले सुधीर कुमार गोयल त्या वर्किंग ग्रुपचा रिपोर्ट लिहिणाऱ्यामध्ये होते. त्यांना विचारत की त्यांनी काय लिहिलंय. सगळ्यांचं एकमत आहे की ही बाजार समिती व्यवस्था ही आता कालबाह्य आणि अयशस्वी झालेली आहे, ती बदलली पाहिजे. राज्य सरकारांना विश्वासात घेतलं नाही तर मग 2006 साली काय सांगत होतो, 2013 सालीचं काय सांगत होतो, फार काय 2015 साली इनाम नावाची जी नवीन पद्धती, ज्याच्यामध्ये काही निवडक कमॉडिटीजसाठी, कारण इनाम ही सगळ्या वस्तूंना लावण्यासारखी गोष्ट नाही, पण ती चालवायची म्हटलं तर कोणाशी चर्चा चालू होती. इनामचा प्रस्ताव 2015 सालच्या पहिल्या बजेटमध्ये आल्यानंतर त्याची ॲक्शन टेकन रिपोर्टचे जर बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकाच वाक्यामध्ये 5 वर्ष लिहिलेले आढळेल, राज्य सरकारांबरोबर याबद्दलची चर्चा चालू आहे. ही राज्य सरकारांची कामाची तत्परता आहे. ही राज्य सरकारांची शेतकऱ्याबद्दल असलेल्या कळवळ्याची खूण आहे. आणि तरीही लोक असं मला जर सांगायला लागले की राज्य सरकारांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे काय करायला पाहिजे होतं. किंबहुना या विश्वासात घेण्याची घटनात्मक तरी गरज आहे का, तर काहीही गरज नाही. शेती हा विषय राज्य सरकारांच्या अखत्यारीत. त्याचा अर्थ काय आहे तर शेत जमीन आणि शेती कसण्याबद्दलचे कायदे हे राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहेत. शेतीमालाची विक्री ही पूर्णतया राज्य सरकारांच्या अखत्यारीतली विषय आहे. हा भ्रम आहे. कुठल्याच वस्तूची विक्री ही कुठल्याही रीतीनं अशा रीतीनं मर्यादित नाही. किंबहुना मी तुम्हाला मुद्दामून वेगळं उदाहरण देतो. मी महाराष्ट्र राज्यात कुठली तरी वस्तू तयार केली आणि मी मध्य प्रदेशात विकतोय, तर महाराष्ट्र सरकारनं त्याच्यावरती विक्री कर लावायचा का मध्य प्रदेश सरकारनं, असा जेव्हा वाद झाला त्यावेळेला आपण काय केलं तर त्याच्यावरती असलेला तोडगा असा होता की सेल्स टॅक्स ऐवजी सेंट्रल सेल्स टॅक्स नावाचा आपण ॲक्ट आणला की जो कोणी विकणारं राज्य तेव्हा विक्री करणाऱ्या राज्याला तो मिळायचा. तर त्यांनी 4%, जर त्याच्यामध्ये सी फॉर्म दिला तर 4%, नाही दिला तर 10%, असा एकच रेट ठरवून दिला होता. राज्य सरकारांना राज्याबाहेर झालेल्या विक्रीबद्दलचा विक्री कर ठरवायचा अधिकार नव्हता. का, कारण विक्री करणं जिथे पाहिजे तिथे हा देखील व्यापाराचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याला असं सांगू शकत नाही की तू इथंच विक. तुम्ही जसं व्यापाराला सांगू शकत नाही तसं शेतकऱ्यालाही सांगू शकत नाही, किंवा शेतीमाल करणाऱ्या व्यापारालाही सांगू शकत नाही. त्यामुळे शेतीमाल हा व्यापाराच्या बाबतीत अन्य मालांसारखाच आहे आणि त्याचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या जोडीनं बरोबरीनं त्यांना पाहिजे तेवढं घेता यावं, तेवढं मिळावं, याच्यात चूक काय. हेच तर या बिलांवरून चाललंय. म्हणजे बिलांवरून चाललंय म्हणजे काय, तरतूद केली आहे. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळेल, शेतकरी ते वापरतील कधी, हा पुढचा भाग. पण निदान कायदेशीर दृष्ट्या याची तरतूद करणं एवढंच या बिलानं झालंय. असं झालेलं नाही या बिलानं की अगोदर अस्तित्वात असलेल्या बाजार समित्या बरखास्त झाल्या आहेत, नाहीशा झाल्या आहेत, तिथले गाळे कापरासारखे उडून गेलेत, असं काही झालं नाही आहे. ज्या राज्य सरकारांना असं वाटतं की ही पद्धत फार चांगली चालू आहे, चालू ठेवा. मी तर उलट त्या सर्व आंदोलनकर्त्यांना म्हणेन की तुम्ही महात्मा गांधींचा अवलंब करा. त्यांनी काय कोणत्या पद्धतीचा अवलंब केला होता, कोणत्या प्रकारचा विरोध करत होते, कायदेभंग चळवळीचा. आता हा सरकारचा कायदा आलाय ना, तुम्ही कायदेभंग चळवळ चालवून बघा. ज्यांना ते स्वातंत्र्य घ्यायचे ते स्वातंत्र्य घेतील, त्या स्वातंत्र्याच्या विरोधात तुम्हाला काम करते तुम्ही करत राहा, बघू काय होतंय त्याचं. हे स्वातंत्र्य अन्य कोणाला मिळू नये असं वाटणाऱ्या लोकांची चळवळ आहे आत्ता चालू आहे ती. आणि याच्यामध्ये पंजाब हरियाणा ही 2 राज्य इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत, याचं फार वेगळं गणित आहे. ते गणित काय मला थोडक्यात सांगतो. ही राज्य मुख्यतः गहू आणि तांदूळ पिकवतात. या गहू आणि तांदूळाची केंद्र सरकारला स्वतःची सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये स्वस्त धान्य योजना किंवा त्याला अन्य वेगवेगळी नावे, उदाहरणार्थ अन्नपूर्णा योजना वगैरे, याच्यामध्ये लागणारे जे धान्य आहे हे स्वस्त दरात कसं विकायचं, कुठून विकायचं, ते सरकारनं खरेदी करायचं. मग ती सरकारनं खरेदी करायची ती किमान भावामध्ये होते. आता किमान हमी भाव हा फक्त काय पंजाब हरियाणामधल्या लोकांना मिळायला पाहिजे का. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्रामध्ये किती खरेदी करतं गव्हाची, बिहारमध्ये किती करतं, मध्य प्रदेशात किती करतं, याचा जर तुम्ही हिशोब केला तर असं लक्षात येईल एकतर ही 2 पिकं सोडली आणि आता काही प्रमाणात मका किंवा काही ठिकाणी किमान भाव चालू आहे, उदाहरणार्थ ऊसाबद्दल चालू आहे. असं वगळता किमान हमी भाव हा स्वतंत्र गोष्ट आहे. त्याचा या शेतीमाल संबंधी जो कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा याचा काही सुतराम संबंध नाही. सरकारला खरेदी करायची, कुठूनही करेल मग सरकार खरेदी.
त्यांनी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच केली पाहिजे अशी काही सक्ती नाही आहे. त्यांनी जाऊन शेतकऱ्यांशी समजा थेट करार केला तर अडचण काय आहे? आज महाराष्ट्रामध्ये निर्यात करणारे लोक त्यांना द्राक्ष, डाळिंब, संत्री जे काही विकत असतील त्याच्याबद्दल सर्टिफिकेशन पाहिजे. ते आपण कसं देतो? त्या शेतकऱ्यांची निर्यातदार म्हणून नोंदणी करून घेतात. ते म्हणून ते आपला माल नमुना पद्धतीनं चाचणीसाठी पाठवतात. त्याच्याबद्दल आपण त्यांना ते प्रशस्तीपत्र देतो की हा रोगमुक्त आहे वगैरे वगैरे. असंच जर समजा उद्या सरकारनं ठरवलं की ज्या प्रकारची गोष्ट देवेंद्र फडणवीस सरकारनं अगोदर करायला पाहिजे होती त्यांनी न केली म्हणून ते अडचणीत सापडले, की ज्यांना तूर विकायची त्यांनी फेअर ॲव्हरेज क्वालिटीची जर तूर विकली तर आम्ही एवढी किंमत देऊ, त्यांनी अगोदर ही नोंदवावी. त्यांनी नावं नोंदवावी. त्या नावं नोंदल्यानंतर सरकार म्हणेल की आता आम्ही लिलावामध्ये एकतर लॉट काढतो आणि तुम्हाला देतो, नाहीतर आम्ही याच्या पलीकडे घेणार नाही आहोत. आता ती खरेदीची म्हणून जी काही नोंदणी ती बंद झाली. ज्यांनी अगोदर केली या भावाला केली त्यांना त्या भावाकडून आम्ही खरेदी करू. असं जर समजा सरकारनं केलं, सरकारची गरज भागेल. जर समजा त्यांना तूर स्वस्तात विकायची असेल तर त्यासाठी APMC असण्याची कुठं गरज आहे? शेवटी APMC मध्ये सरकार तो किमान भाव द्यायला जातो. म्हणजे कोण जातो? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा किंवा त्या स्टेट कॉर्पोरेशनचा माणूस जातो. तो ती खरेदी करतो. त्याच्याकडे तेवढी गोदामं तरी असतात का? तर नसतात. ती नसतात एवढी खरेदी होते. जेवढी खरेदी होते त्यापेक्षा जास्त खरेदी नोंदली पण जाऊ शकते. त्याची किंमत पण अदा केली जाते आणि ती आपापसात वाटली जाते. असं तयार झालेला हा जो हितसंबंधाचा गोफ आहे ना, तो शेतकऱ्यांच्या भोवतीचा फास होऊ शकतो आणि तो झाला आहे. आणि तो मोडेल या भीतीनं आंदोलन चालू आहे. अमरिंदर सरकारनं जाहीर करावं की आमच्याकडच्या APMC चालू राहतील. नव्या कायद्यानुसार आम्ही या स्पर्धेला तोंड द्यायला तयार आहोत. काय अडचण आहे? कोणी सांगितलं त्यांना की तुम्ही या बाजार समित्या बरखास्त करा असं बिल म्हणतं का? तर म्हणत नाही. बाजार समिती एवढंच म्हणतं की बाजार समितीची जी पूर्वीची इथंच विकलं पाहिजे अशा प्रकारची सक्तीची कलम आहेत ती गेली आहेत. उरलेल्यांना ज्यांना खुलेपणाने विकायचे त्यांना विकू देत, ज्यांना यायचं आहे आत त्यांना येऊ देत. असं म्हटल्यानंतर येणारी जी काही व्यापाराची अवस्था आहे ना, ती अवस्था ही त्यांना संकटाची वाटते. जर समजा हे आंदोलन फेब्रुवारीमध्ये जर झालं असतं ना तर कोणी आलं नसतं, कारण ती खरेदी होताना दिसली असती. हा प्रश्न खरेदीचा आहे, बाजार समिती कायद्याचा नाही. ही खरेदी थांबेल आणि त्याच्यामधले जे गुंतलेले जे व्यापारी आहेत, आडते आहेत, त्यांची जी काही साखळी आहे ती मोडकळीला येईल या भीतीनं पेटवलेलं रान आहे. प्रत्यक्षात असं पेटवायची काही गरज नाही. अमरिंदर सरकारनं खरं तर असं करावं. माझं तर उलटच म्हणणं आहे की इथं इतका गहू होतो, इतका तांदूळ होतो, त्याच्यामुळे अनेक प्रकारचे जमिनी पोट खराब व्हायच्या समस्या आज पंजाबमध्ये तयार व्हायला लागल्या आहेत. तर गहू न पेरल्याबद्दल शेतकऱ्यांना त्यांनी अनुदान द्यावं. म्हणजे ते एक गहू सोडून दुसऱ्या पिकाकडे वळतील. दुसरं आज वारंवार सातत्यानं एक प्रकारचं पीक, तिथं साठून राहणारं पाणी, मग त्या साठलेल्या पाण्यात तांदूळ घ्यायचा, हे जे दुष्टचक्र आहे हे दुष्टचक्र कधीतरी मोडीत नेईल. त्यामुळे अमरिंदर सरकारला जर समजा असं वाटत असेल की ही फार चांगली पद्धत आहे आणि हे आडते यांच्याकडून आपण खरेदी करायची, त्यांनी त्यांचे त्या प्रकारचे करार करावेत. शेतकऱ्यांचीच थेट करार करावेत. कशाला आडते पाहिजेत? शेवटी माल खरेदी कोण करणार आहे? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करणार आहे ना. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करारनं पंजाब कॉर्पोरेशनची करार करावा. त्यांनी आपापची गोदामं वाटून घ्यावीत. आपापसामध्ये ठरवून त्यांनी ही खरेदी करावी. अडचण काय आहे त्याच्यामध्ये? MSP नाहीशी होईल हा या बिलाशी संबंधित प्रश्न नाही. कारण MSPनं जी खरेदी होते ती फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे होते आणि ती सरकारला जोपर्यंत ती त्या प्रकारची गरज वाटते तोपर्यंत ती चालूच राहणार आहे. पण किमान हमी भावानं सरकार आहे तो येईल तो सगळा शेतमाल खरेदी करेल असं जर कोणी सांगत असेल तर ते फसवत आहेत, ते भोंदू आहेत किंवा ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. तुम्ही पाहिजे तेवढं तयार करा आणि मग या किमतीला सरकार तुम्ही जे जे तयार कराल ते घेईल आणि करेल काय? ठेवेल कुठं? विकेल कसं? एवढं करण्यासाठी लागणारी वित्तीय सामुग्री मुळात सरकारकडे असते का कधी? कुठल्या राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे आहे का? शरद जोशींनी हे आंदोलन किमान भाव आम्हाला मिळू द्या असं जे केलं ते मिळू द्याच केलं. द्या नाही केलं, फक्त मिळू द्या. म्हणजे याच्यातली व्यापाराची बंधनं आहेत ना, अडसर आहेत ना, ते काढून टाका, आम्हाला मुक्ती द्या, आम्ही आमचं बघतो. बाजार भाव किमान हमी भाव द्या आणि किमान हमी भाव मिळवायची मुभा द्या. आम्हाला लागणारं स्वातंत्र्य द्या, आम्ही आम्हाला काय करायचं ते करतो. आमच्यावरती तुम्ही
कारण हे आवश्यक वस्तू आहे म्हणून नाही ते बलती बडगे आणू नका, बंधने आणू नका, जसं एकेकाळी चालायचं. आणि त्याच्यातूनच या सगळं FCI वगैरेची निर्मिती झाली. आपण अन्नाच्या दृष्टीनं तुटीचा प्रदेश होतो. त्यामुळे तेव्हाचं सरकार ज्याचं वर्णन हे बरोबर केलं जायचं, जेव्हा सुकाळ असेल तेव्हा काय करायचं, तर त्यावेळेला जे काय पाडतायत तर भाव पडू देत. आणि जेव्हा तूट असेल तेव्हा काय करायचं, सक्तीनं तांदूळ कुठं विकायचा, जिल्हा बंदी आहे, त्याला परवाना आहे, जो तांदूळ सडायला गिरणीमध्ये नेला तर मग त्या गिरणी मालकाला तो परवाना आहे, इतकाच तांदूळ सडायला परवानगी, त्यातली एवढी लेवी उचलून घ्यायची. ही सगळी व्यवस्था जी तयार उत्क्रांत होत झाली, हा भूतकाळ आता आपण पुसला पाहिजे म्हणजे कशा अर्थानं, इतिहास नाही पुसू शकत आपण, पण त्याच्यातून जे काही उद्भवलंय, त्याच्यामध्ये जी परिस्थिती बदलली आहे, त्याच्यामध्ये ज्या नवीन व्यावसायिक शक्यता तयार झाल्या आहेत, त्याची वाट मोकळी करणारी एवढाच या बिलांचा अर्थ आहे. याच्यामध्ये फार क्रांतिकारक काही नाही. क्रांतिकारक जर घडायचं असेल तर नंतर घडणार आहे. कारण जेव्हा ते व्यावसायिक स्वातंत्र्य प्रत्यक्षात त्याची मुभा असेल, जेव्हा ते फळाला येईल, जेव्हा कोणीतरी त्याचा वापर करायला गुंतवणूक करेल, तेव्हा ते तयार होणार आहे. त्याच्यासाठी ही पार्श्वभूमी तयार करणारी कायदे आहेत. याच्यामुळे आपोआप सगळे प्रश्न सुटणारे अशी जर कोणाची कल्पना असेल तर ते मूर्खाच्या नंदनात वावरतायत. तुम्ही आता आपण 2 मोठमोठ्या मुद्द्यांविषयी बोललो, एक निर्गुंतवणीकरण, दुसरं शेती. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत. मुलाखतीच्या शेवटी येताना मला एक सामान सूत्र दिसतंय, ज्याच्यावरती मी शेवटचा प्रश्न विचारणार आहे, की दोन्ही भागांचा अर्थ असा आहे की देश बदलत गेला, काळ बदलत गेला आणि त्या काळानुसार आपल्या व्यवस्था बदलायची वेळ आलेली, ज्याला आपण सो कॉल्ड रिफॉर्म्स असं म्हणतो. तर भारतासारख्या देशामध्ये अशा रिफॉर्म्सना हात घालणं हे इतकं अवघड काय? फक्त भारतातच असतं असं नाही आहे, जगात असं आहे. जी एक व्यवस्था घडी बसलेली असते ना, त्याच्या भोवती त्यात गुंतलेले लोक असतात, त्यांचं त्याच्यामध्ये हितसंबंध असतात. बदल म्हटला की त्याच्यामध्ये एक प्रकारची अनिश्चितता असते. पुढं काय वाढून ठेवलं आहे याच्याबद्दलची अनिश्चितता आणि त्याच्या पोटी येणारी व्यावसायिक जोखीम असते ना, ही जोखीम माणसाला क्रिकेटच्या भाषेमध्ये बॅकफूटवरती नेते. त्यामुळं माणसं पहिल्यांदा काही नवीन करायचं म्हटलं की घाबरतात. हा जगभरचा अनुभव आहे. आम्ही विनोदानं वर्गात नेहमी सांगायचो, माणसाचा जो संस्कृत शब्द आहे ना, त्याच्यामध्ये नवीन काही नको, असा एक स्वाभाविक त्याचं जी काही प्रतिक्रिया असते ना, ती प्रतिक्रिया कुठल्याही बदलाबद्दलची जगभर असते. मग विशिष्ट गोष्टीमध्ये विशिष्ट लोक जास्त आपलं शस्त्र परजून, हत्यारं परजून बाहेर येतात, त्याचं कारण त्यांना ते व्हायलाच नको असतं. किंवा झालं तर होऊ दे, पण आमचं अगोदर हे एवढं संरक्षित करा, मग काय तुम्हाला करायचं ते करा, अशा प्रकारची धारणा असते. आणि समाजामध्ये अशा प्रकारची विविध जोखमीकडे बघण्याची दृष्टी असणं, त्याच्याबद्दलची भीती असणं, त्याच्याबद्दलचा धसका असणं आणि त्याच्यामध्ये स्वागतशीलता असणं, याचं संमिश्र प्रमाण असतं. त्यामुळं जगभर बदलांना विरोध असतो. असं काही नाही जगभर सगळीकडे लोक काही झालं, कोणी काही बदल सुचवलं की झेंडे घेऊन आत्ता जसे जमलेत तसे आंदोलन जमतील, असं काही होत नाही. करू नका सांगणारी आंदोलनं जास्त असतात, करा सांगणारी आंदोलनं तुलनेनं बदलाच्या अर्थानं ही कमी असतात. अच्छा. आणि उद्योगांबद्दल पण असंच होतं. उद्योगांना आपल्याकडं बऱ्याचदा काय होतं, बदल करणं गरजेचं आहे माहिती जरी असलं तरी ज्याला विलंब पद्धती म्हणतात, विलंब्या पद्धती, पुढं ढकलत राहणं, फेबियन मेथड, तशी आपण ती ढकलत राहतो. तर तसं नसतं तर जे 91 सालचे महान क्रांतिकारी वगैरे आपण जे सर्व बोलतो, जरा थोडं अतिशयोक्त करून बोलतो आपण, ते महान वाटतं. त्याचं कारण जे 25 वर्ष लोकांना माहिती होतं करायला पाहिजे होतं ते होत नव्हते, पण ते झाले. याच्यामुळे ते फार अद्भुत आणि क्रांतिकारक वाटतात. केवळ उशिरानं का होईना झाले, या पलीकडं त्यात अद्भुत काही नाही. हे सर्व प्रस्ताव जे आपण 91 साली राबवले ते 72 सालापासून लोकांनी लिहिलेले आहेत, सुचवलेत, पण त्याच्याबद्दल कोणी काम करायला तयार नव्हतं. मग तुम्हाला एक मुद्दाहून किस्सा सांगतो. जगदीश भगवती आणि पद्मा देसाई या दोघांनी, या दोन्ही अर्थशास्त्रज्ञांनी एक पुस्तक लिहिलं होतं, इंडस्ट्रियलायझिंग इंडियावरती. त्या पुस्तकामध्ये त्यांनी ज्या काही टीका केल्या होत्या त्या लायसन्सिंग सिस्टीमबद्दलच्या होत्या, गुंतवणुकीबद्दलच्या होत्या, आयात निर्यात धोरणाबद्दलच्या होत्या. या काही नव्यानं नव्हत्या. 1975 साली पब्लिश झालेलं पुस्तक आहे ते.
पण शेवटी मग जेव्हा तो एक IMF कडून कर्ज घ्यायचा प्रश्न आला आणि तो मोठं कर्ज होतं, त्यामुळे IMF म्हणलं तुम्ही हे बदललं पाहिजे, ते बदललं पाहिजे. हे IMFनं सुचवलं म्हणून झालं असं लोक समजतात. मर्यादित अर्थानं खरं पण आहे, पण IMFला हे ज्ञान कुठनं आलं, हे शहाणपण कुठनं आलं? तर ते शहाणपण भारतामधले काम केलेल्या लोकांमुळे झालं. त्यांनी जे राबवलं गेलं नव्हतं त्याची एक यादी केली आणि ती सांगितली हे आमचे रिफॉर्म्स, हे रिफॉर्म्स करा. हे काही IMFला आपोआप एकाएकी 91 साली काहीतरी साक्षात्कार झाला आणि IMFला काहीतरी वेगळी ज्ञानदृष्टी आहे असं झालेलं नाही. मी तुम्हाला तारीखवार करून सांगतो हे. किंबहुना आता उदाहरणार्थ आत्ता तुम्ही ज्याचा उल्लेख केला आहे असे बदल 1984 साली सुखमय चक्रवर्ती नावाच्या समितीचा जो अहवाल आला त्या अहवालामध्ये असं म्हटलं होतं की सरकारनं अमर्याद प्रमाणात कर्ज घेऊ नयेत आणि स्वस्तात आणि तर बिलकुल घेऊ नयेत. त्यामुळे सरकारची एकूण कर्ज घेण्याची जी क्षमता आहे त्याच्यावरती काहीतरी निर्बंध पाहिजेत. हा बदल घडण्यासाठी निदान कागदोपत्री मान्य करण्यासाठी, बदल अजून घडायचाच आहे पण तो कागदोपत्री मान्य करण्यासाठी 13 वर्ष लागली. आता तो मान्य करून आपण तो टाळतो. त्यामुळे बदलांना विरोध होणं हे म्हटलं तर स्वाभाविकच आहे. हे आणि फक्त भारताबद्दल असं नाही पण भारतात विशेष करू नये, कारण भारतामधले जे अनेक विचारवंत आहेत त्या अनेक विचारवंत हे बदलाच्या नावानं जे काही बोलतात ते मुख्यतः आहे ती परिस्थिती कशी चालू राहावी आणि ते बदल होणार नाहीत अशा प्रकारच्या बदलांबद्दल बोलत राहतात. जे बदल करण्यासारखे आहेत त्याच्याबद्दल ते क्वचितच बोलतात आणि ते बदल अशा प्रकारचे असतात की ज्याला कोणी नाही पण म्हणणार नाही पण ते कसे होणार त्याच्याकडे उत्तर पण नाही. सगळ्यांचं भलं व्हावं, प्रत्येक माणूस श्रीमंत व्हावा, प्रत्येक माणसाला कमीत कमी कसं, कुठं, कधी, किती काळात याची कोणत्याही प्रकारची आखणी नसलेलं, दृष्टिकोन नसलेलं, काही भवितव्याची जाण नसलेलं असे बदल खूप जण सुचवतात. त्या बदल काही प्रतिक्रिया येत नाही कारण लोक ते खरं एका मर्यादेपलीकडे गांभीर्यानं घेतच नाहीत. जेव्हा प्रत्यक्ष व्यवहारता बदल होण्याची वेळ येते त्यावेळेला त्या हितसंबंधांना जेव्हा ही जोखीम वाटायला लागते त्यावेळेला त्याच्याबद्दल पहिल्यांदा विरोधाचा नाराजीचं सूर उमटतो. बदल हे शाश्वत आहे असं म्हणतात आणि या बदलाचा एक भाग असतो की त्याबद्दलचं समाजभान, समाजमन तयार करणं, ज्यानं त्याला एक पुश मिळतो किंवा एक त्याला काय म्हणू की एक बेस मिळतो. तो बेस आजच्या तुमच्या मुलाखतीने नक्की मिळेल याची मला खात्री आहे. परत तुमच्याशी बोलायला आवडेल. मला आत्ताच अजून खूप विषय सुचत आहेत पण मग ही एक मॅरेथॉन मुलाखत होईल. पण आज तुम्ही वेळ दिलात आणि हे खूप अवघड विषय खूप सोप्या पद्धतीनं इतिहासातले दाखले देऊन आणि एक मोठा पट आमच्या पुढे मांडलात. याबद्दल थिंक बँककडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.